नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एमआयएमचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके यांनी प्रचारावेळी एक मोठी घोषणा केली. आपण निवडून आलो तर टिपू सुलतानाचं भव्य स्मारक बांधू अशी घोषणा त्यांनी केली. त्या विरोधात सध्या भाजप आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. याचा आढावा घेतला आमची प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी. पुणे लोकसभेमध्ये यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे, कारण एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी सुद्धा जोरदार प्रचार चालू केलाय. मात्र याच प्रचाराच्या वेळी त्यांनी आपण टिपू सुलतानचं स्मारक पुण्यामध्ये बांधू अशा प्रकारचं एक विधान केलं, ज्याच्या विरोधात सध्या भाजपकडून आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. माझ्याबरोबर शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत. काय सांगाल, काय नेमकी भूमिका घेताय? आपण सगळेजण पाहतोय की काल एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी असं जाहीर केलंय की पुण्यामध्ये टिपू सुलतानचं स्मारक उभं करणार. मला असं वाटतं की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती चालली आहे. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी विकासाच्या मुद्द्यावरती, विकासाला केंद्रित सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काय काम केलं हे मांडत या निवडणुकीचा प्रचार चालवला आहे. पण एमआयएम सारखा जो जातीयवादी धार्मिक तेढ निर्माण करणारा पक्ष आहे, या पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके यांनी काल अशी भूमिका घेतली की या पुणे शहरामध्ये आम्ही टिपू सुलतानचं स्मारक करू. टिपू सुलतान कोण होता? टिपू सुलताननी या देशावरती, या समाजावरती आक्रमण केलं. त्यांनी हिंदूंच्या कत्तली केल्या, त्यांनी महिलांवरती अत्याचार केले आणि पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पावन अशा स्पर्शाने पुनित झालेली ही पुण्यभूमी आहे. या ठिकाणी लोकमान्य टिळक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अनेक क्रांतिकारकांचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की ज्यांनी या पुण्याच्या भूमीमध्ये क्रांतिकारी अशी पावलं उचलली, या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं. मग तुम्हाला टिपू सुलतान का आठवतोय? तुम्हाला केवळ मतांचं ध्रुवीकरण करायचंय, एका विशिष्ट समाजाचं लांगुल चालन करायचंय. त्यामुळे मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यासाठी तुम्ही ही भूमिका मांडताय आणि पुण्यामध्ये टिपू सुलतानचं स्मारक करण्याची तुम्ही भूमिका घेत असाल तर सर्वसामान्य पुणेकर याला कडाडून विरोध करतील आणि पुणेकरांचं नेतृत्व भारतीय जनता पार्टी करेल. भारतीय जनता पार्टीचा या विषयाला विरोध राहील आणि भारतीय जनता पार्टी ठामपणे विरोध करेल. पण भाऊ, आपण पाहतोय की इतकी ताकद सुद्धा एमआयएमची नाहीये की जरी त्यांनी विधान केलं तरी ते खरं तसं करू शकतील. म्हणजे आता महात्मा फुलेंचं स्मारक होणार हे कित्येक वर्षांपासून बोललं जात आहे, मात्र ते प्रत्यक्षात होत नाहीये. तर केवळ ते बोलले म्हणून त्यांच्या विधानाला इतकं सिरियसली घेणं गरजेचं वाटतंय का? नाही, मला असं वाटतं की या देशामध्ये, या देशाची अस्मिता, या देशांची श्रद्धास्थानं, या देशामध्ये क्रांतिकारक, या देशामधले महापुरुष यांचं तुम्ही गौरव गावा असं मला वाटतं. या देशाशी, या मातीशी ज्यांचा संबंध नाही, ज्यांनी या देशावरती, या देशातल्या नागरिकांवरती अत्याचार, हल्ले केले, या देशाच्या संस्कृतीला खीळ पाडण्याचा प्रयत्न केला, अशा टिपू सुलतानचे तुम्ही गौरवोद्गार गाताय तर हे पुणेकर सहन करणार नाही. यामध्ये पुणेकरांची भूमिका ठाम आहे, भारतीय जनता पार्टीची भूमिका ठाम आहे, तमाम हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची भूमिका ठाम आहे. त्यामुळे तुम्ही टिपू सुलतानचं कसलं स्मारक करताय? पुणे शहरामध्ये काही ठिकाणी टिपू सुलतानची जयंती करण्याचा प्रयत्न केला, त्याचे मोठे मोठे फलक लावले, मोठे मोठे स्पीकर लावले आणि जल्लोष करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की हे कदापि आम्ही सहन करणार नाही. या देशाच्या, या मातीशी निगडीत असणारे अनेक महापुरुष आहेत, त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या या देशामध्ये होतात, कारण त्यांनी या देशासाठी, या समाजासाठी आपले प्राण दिले आहेत. या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलंय त्यांची आणि टिपू सुलतानची काय बरोबरी होऊ शकते? टिपू सुलतानचा आणि इथल्या मातीचा काही संबंध नाही. तो एक आक्रमक होता. त्यांनी या देशावरती आक्रमण केलं, त्यांनी इथल्या महिलांवरती अत्याचार केले, त्यांनी इथल्या लहान मुलांवरती अत्याचार केले. त्यामुळे त्याची जयंती आणि त्याचं स्मारक या पुणे शहरामध्ये होण्याची भूमिका जर एमआयएम मांडत असेल तर त्याला आम्ही विरोध करणार. पुढे काय भूमिका घेणार आहात? विरोध करताय आता, मात्र या संदर्भात कुठला गुन्हा दाखल करणार आहात? आम्ही पोलीस आयुक्त, निवडणूक आयोग यांना रितसर आम्ही तक्रार देणार आहोत. त्यासाठी आमची टीम कामाला लागलेली आहे. आम्ही या विषयामध्ये आमची रितसर बाजू मांडणार आहोत.
आणि आम्ही कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भातली आमची भूमिका आहे ती आम्ही मांडणार आहोत. नक्कीच माझ्याबरोबर धीरज घाटे होते. MIMचे जे उमेदवार आहेत अनिश सुंडके यांच्या विरोधात आता कायदेशीर भूमिका घेऊ अशा प्रकारचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे या विधानावरून अनिश सुंडके आता मागे हटणार का किंवा माफी मागणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. भाजपाचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी अनिश सुंडके हे जातीय ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप केलाय. त्यातच सुंडके यांनी प्रत्युत्तर दिले. आज भाजपचे धीरज घाटेंनी म्हटले का आम्ही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करतो आहे, पण मला असं वाटत नाही. कारण काय, जेव्हा परवा दिवशी भाजपचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब जेव्हा पुण्यात आले, त्यांनी मुस्लिमांच्या विरुद्धच बोलले. त्यांनी विकासाच्यावर एक पण मुद्दा नाही बोलले. पण मी बोलतोय का हजरत टिपू सुलतान हे म्हैसूरचे राजा होते आणि त्यांनी आपली लढाई इंग्रजाबरोबर लढता लढता शहीद झाले आणि त्यांच्या स्मारक उभं करायला काय गैर काय. टिपू सुलतान यांचं स्मारक पुण्यात होऊ देणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळे सध्या पुण्यात MIM आणि भाजप हे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामुळे प्रचारासाठी आणखी एक मुद्दा नेत्यांना मिळालाय. दुसरीकडे अल्पसंख्याकांना समोर ठेवून MIMने ही घोषणा केली आहे. मात्र भाजपाने विरोधी भूमिका घेतल्यामुळे अल्पसंख्याकांचं मतदान कोणाला मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.